नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेटगुरू या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या वेटगुरू या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायात लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील, सोबतच जे आजार असतील या सर्वांची माहिती देणे, ज्यामुळे आपले पशुपालक आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आणखी पुढे गेले पाहिजे व या व्यवसायामध्ये त्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. सोबतच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोसेप कंपनीच्या ग्रोसेप या गोळ्याबाबत माहिती घेणार आहोत. ग्रोसेप गोळ्या आपण कुठे वापरायच्या, या गोळ्यांचा आपल्याला काय फायदा होतो, सोबतच या गोळ्यांच्या डोसबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, ग्रोसेप गोळी ही इंडोसेप या कंपनीची असून यामध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. या गोळीमध्ये ट्रायसोडियम सायट्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन एच, कॉपर, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम, सेलेनियम, मिथ्योनिन आणि सोबतच 4 आयुर्वेदिक घटकही या गोळीमध्ये दिले आहेत. यामध्ये असुंद, दूधविदारी, शिरकासियो सोबतच शतावर हे घटकही यामध्ये आहेत. मित्रांनो, आता आपण पाहूया ग्रोसेप गोळी आपण कुठे वापरायची. मित्रांनो, ग्रोसेप गोळी आपण आपल्या पशूंमध्ये मस्टॅटिस म्हणजेच स्तनदाह या आजारामध्ये वापरू शकतो. यामध्ये जर आपल्या पशूंना दुधासोबत दह्यासारखे येत असेल किंवा काशेला कठोरपणा असेल, सोबतच सडालाही कठोरपणा असेल, दूध खराब असेल किंवा त्यामध्ये पिवळसरपणा येत असेल, दुधाचा वास येत असेल किंवा दुधासोबत पाणी येत असेल किंवा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दूध लालसर येत असेल, म्हणजेच आपल्या पशूंना कासे संबंधित कुठलीही समस्या असेल किंवा दुधासंबंधितही कुठलीही समस्या असेल, या सर्व ठिकाणी आपण आपल्या पशूंना ग्रोसेप या गोळ्यांचा वापर करू शकतो. यामुळे आपल्याला या सर्व समस्यांमधून बोलस ग्रोसेप आपल्याला फायदा देते व आपल्या पशूंना मस्टॅटिस या आजारातून बाहेर काढण्याचे काम, सोबतच आपल्या पशूंचे या आजारामुळे जे दूध कमी झालेले आहे ते देखील दूध वाढीसाठी आपल्याला या गोळ्या चांगल्या पद्धतीने मदत करतात. मित्रांनो, ग्रोसेप गोळ्यांचा आणखी एक चांगला फायदा म्हणजे आपले जे गाभण पशु असतील यामध्ये जर कासवाढीसाठी किंवा त्यांची सडांची जी साईज आहे ती बारीक असेल तर काशीचा विकास आणि सडांची साईज वाढवण्यासाठी आपण या गोळ्यांचा वापर करू शकतो. यामध्येही आपल्याला या गोळ्यांचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. सोबतच या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्याचे कामही या गोळ्या खूप चांगल्या पद्धतीने करतात व आपले पशु गाभण पशु असतील ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट मिनरलची जी कमतरता आहे ती देखील भरून काढण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. मित्रांनो, ग्रोसेप गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला गाभण पशूंमध्ये सडांचा विकास, कासेच्या वाढीसाठी व तसेच मस्टॅटिस या आजारापासून मुक्तता होण्यासाठी, जे मस्टॅटिसमध्ये दुधासोबत रक्त येत असेल किंवा दूध अस्वच्छ असेल, पशूंच्या सडाला व काशेला सूज किंवा कडकपणा असेल किंवा दुधामधून गाठी येत असतील, दुधाचा वास येत असेल, यामध्येही आपल्याला या गोळ्या चांगला फायदा देतात व आपल्या पशूंना जी काही अँटीऑक्सिडंट मिनरल्सची जी कमतरता आहे ती भरून काढून रोगमुक्त बनवतात. मित्रांनो, आता आपण पाहूया ग्रोसेप या गोळ्यांचा वापर डोस आपण कसा द्यायचा. मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये सडाच्या व काशेच्या वाढीसाठी या गोळ्यांचा वापर करणार असाल तर 9व्या महिन्यामध्ये आपण रोज सकाळी 2 गोळ्या आणि संध्याकाळी 2 गोळ्या याप्रमाणे या गोळ्या 10 दिवस देऊ शकतो. तसेच पशूंमध्ये जर मस्टॅटिस या आजारामध्ये आपण या गोळ्यांचा वापर करणार असाल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी 5 गोळ्या आणि संध्याकाळी 5 गोळ्या असे 4 दिवस आपण या गोळ्या देऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.